नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल, आनंदी राहाल आणि तुमचं आयुष्य कसं व्यवस्थित सुरू राहणार आहे. आनंदाची वाटचाल. आज बालकथा मालिकेतला जो भाग आहे तो सुखी ह्या 10 वर्षाच्या मुलाबद्दलचा आहे. भागाचं नाव आहे मी संवेदनशील आहे. आता सुखीचं हे आत्मकथन आहे आणि त्या वयाच्या गोष्टी त्याच्या नजरेतनं खरंच काहीतरी आदर्श घ्यावे अशा आहेत आणि काहीतरी आनंददायक देखील आहेत. तर सुखी काय सांगतो बघा. 2 आठवड्यापूर्वी आमच्या शाळेत मोठा समारंभ झाला. एका नामवंत लेखकाची थेट भेट. या लेखकाची पुस्तकं फास्ट फेणे, गोट्या या पुस्तकांसारखीच आम्ही वर्गात वाचली होती. हे लेखक जेव्हा शाळेत येणार आहेत हे गोरेबाईंनी सांगितलं तेव्हा आम्ही जोराने टाळ्या पेटल्या आणि ओरडलो सुद्धा, ये म्हणून. पण गोरेबाई म्हणाल्या, आरडाओरडा करू नका, ही सर्कस नाही, शाळा आहे. त्यापेक्षा तुम्ही पाहुण्यांचं स्वागत कसं कराल ते सांगा बरं. चला, डोकी चालवा जरा आपली. आम्ही ताबडतोब हात वर करून आपापल्या कल्पना सांगू लागलो. सर्वजण एकाच वेळी आपल्या कल्पना सांगू लागलो. त्यांना फुलं दिली पाहिजे, त्यांना सन्माननीय अतिथी म्हणून शाल नारळ दिला पाहिजे, त्यांना आपण चहा बिस्किट देऊ, केक पण देऊ, भेटवस्तू द्यायला हवी, छत्रीच द्यायची, म्हणजे त्यांना ती वापरता येईल. आणि त्यांच्याबरोबर आमचा फोटो पण काढायचा आहे. ते वर्गात आल्याबरोबर टाळ्या वाजवून सुस्वागतम म्हणूया. वर्गात त्यांनी प्रवेश केल्याबरोबर फटाक्याच्या बंदुकीतून बार काढायचे. किती छान ना, ठोठो आवाज आल्यावर खुश होतील ते. तर एक कोणाला काही काय वेडगळ कल्पना, बाई माझा बोका त्याला भेट देऊया का? आम्ही ना त्याला सुमो म्हणतो, तो जाड आहे ना म्हणून. पण त्यांना बोके आवडत नसतील तर काय? गोरेबाई म्हणाल्या, थांबा थांबा, आता साऱ्यांचं मी ऐकलंय आणि मी थोडक्यात जे सांगते तसं आपण करू. ते आल्याबरोबर पहिले टाळ्या वाजवून स्वागत, नंतर वर्गप्रतिनिधी फुलांचा गुच्छ देईल, तेव्हा फक्त 2 टाळ्या वाजवायच्या आणि मग त्यांच्याच पुस्तकातील गोष्ट आपण त्यांना वाचायला सांगू. ज्यांना हवे त्यांना त्यांच्या पुस्तकावर स्वाक्षरी घेता येईल. जमल्यास शेवटी तुमची प्रश्नोत्तरं आणि सर्वांसोबत एक फोटो. ठीक आहे, आता सर्वांनी वर्ग सजवायला लागा. एवढ्यात वर्गातला अब्दुल्ला उठून उभा राहिला. तो बुटका होता, त्यामुळे गोरेबाईंना दिसलाच नाही. त्या फळ्याकडे आजचा गृहपाठ लिहिण्यासाठी वळला. तो म्हणू लागला, बा आ आ आई मामा माझ्याकडे आ. कधी कधी तो फारच अडखळतो, मुलांच्या गोंगाटात ऐकू पण जात नाही. मी मात्र बाईंचं लक्ष त्याच्याकडे जाईल असं बोललो. गोरेबाई, अब्दुल्लाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. गोरेबाईंच्या लक्षात आलं. त्या थांबल्या, अब्दुल्लाला म्हणाल्या, पटकन सांग बरं तुला काय म्हणायचंय. बाई, माझ्याकडे त्या लेखकाची 2 पुस्तकं आहेत, त्याच्यावर स्वाक्षरी घेताना आम्ही सर्व मिळून त्यांना कागदाचे पेपर क्रेनचा हार बनवून गिफ्ट केला तर चालेल. गोरेबाई एकदम आनंदित झाल्या. म्हणाल्या, किती छान कल्पना आहे, अभिनव. सगळ्यांनी एका ठराविक कागदाचे पेपर क्रेन 2-2 भरून करून आणा आणि इथे वर्गामध्ये आपण ते जमा करू आणि एका ठराविक लांबीचे दोऱ्यामध्ये ओवून त्याचं तोरण बनवू आणि ते बरणीमध्ये भरू आणि ते रंगीबेरंगी पेपर क्रेनचं तोरण त्यांना गिफ्ट देऊ. ही आपली इतकी आगळीवेगळी भेट होईल, तुम्ही कायम त्यांच्या लक्षात राहाल. छान कल्पना आहे. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि अब्दुल्लाचं कौतुक करूया. आम्ही खूप उल्हासित झालो. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. त्या दिवशी लेखक महोदय यायचे होते. आता सर्व मुलींनी इतके छान केस विंचरले, फुलं लावली होती डोक्यामध्ये, मुलांनी पण कडक इस्त्रीचे कपडे घातले होते. थोडस तयार झाल्यामुळे इतके छान दिसायला लागलो ना आम्ही सगळे. छोटासा समारंभ, पण पहा ना किती बदल झाला होता. आम्ही वर्ग सुद्धा एकदम स्वच्छ केला होता बरं. आणि फळ्यावर तर आम्ही पुस्तकांचे फोटो पण लावले होते त्या लेखक महोदयांच्या. इतकं छान सगळं वातावरण झालं होतं, आम्ही छानच दिसत होतो. इतक्यात पाहुण्यांचं आगमन झालं. बालकथा लेखक बाबूराव मित्र त्यांचं नाव. अगदी प्रेमळ लहानखुरे दिसत होते. नमस्ते, स्वागत परिचय झाल्यावर ते बोलायला उभे राहिले. आम्ही इतके आनंदित झालो की आरोळ्या, टाळ्या, टेबल बडवून अगदी वर्ग दणाणून सोडला.
काही तर जागच्या जागी उड्या मारायला लागले. शेवटी गोरेबाईंनी डस्टर जोरात टेबलवर आपटलं आणि सांगितलं, एकदम शांत. त्याबरोबर आम्ही एकदम शांत झालो. लेखक महाशय उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात टेबलवर ठेवले, पुढे झुकले आणि बोलायला सुरुवात केली. न म म म न म न म. अरेच्या, आम्ही थक्कच झालो. पाहुणे तोत्रे होते, अडखळत बोलत होते. ही गोष्ट आम्हाला बाईंनी किंवा कोणीच सांगितली नव्हती. त्यामुळे आमच्या वर्गातील मागच्या बेंचवरचे मूर्ख, आलोक, पिंट्या, बबल्या सारे खिकी हसू लागले. लेखकांचा चेहरा लाल झाला. ते मागच्या बेंचवरच्या मुलांकडे पाहत म्हणाले, मुलांनो, मी आधीच सांगू इच्छितो की जेव्हा मी उत्तेजित होतो किंवा माझं मन हेलावतं तेव्हा मी तोत्रा बोलू लागतो. सुरुवातीचं थोडा वेळ. ज्यांना हे विचित्र वाटत असेल किंवा आवडलं नसेल त्यांनी वर्गाबाहेर जावं, मला काही वाईट वाटणार नाही. आता मात्र सगळे एकदम शांत झाले. खो खो हसणारी सोनिया तर लाल झाली. तिने मान खाली केली. आपण चुकलो हे जणू हसणाऱ्या प्रत्येकाला कळलं होतं. मी उठून उभा राहिलो आणि म्हणालो, सन्माननीय लेखक महोदय, त्या मूर्ख, आलोक, पिंट्या, बबल्या गँगचं नेहमी असं वागणं असतं. तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही हवे तेवढे तोत्रे बोला. आम्हाला तुमच्या गोष्टी वाचायला खूप आवडतात. सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या. बघा, आम्ही ऐकायला तयार आहोत. हं, ते समाधानाने हसले. त्यांनी आम्हाला काही कविता म्हणून दाखवल्या. चतुर ससाण्याची गोष्ट सांगितली. त्यांचे स्वरचित लिखाण त्यांच्या तोंडून ऐकताना मजा वाटली. ते आमच्या समोर हसऱ्या चेहऱ्याने बसले होते. आम्ही त्यांना स्पर्श करून पाहिला असता तरी ते रागवले नसते, कारण प्रेमळ माणसं मुलांवर रागवत नाहीत. अनेक मजेदार किस्से सांगून, गोष्ट सांगून, कविता वाचून त्यांनी आम्हाला खूप रमवलं. अगदी संध्याकाळ होतपर्यंत हे चालू राहिलं असतं. पण काही मुलं बाहेर जायला अनुमती घेण्यास हात वर करू लागली. त्यांनी आटोपतं घेतलं. मग मी आता थांबतो. तुम्हा सर्वांना आरोग्य आणि आनंद लाभो या शुभेच्छा देतो. आता आपली मैत्री जमलीये, हो की नाही? आम्ही आरोळ्या ठोकल्या. आमची मॉनिटर पुढे गेली. तिने आमच्यातर्फे टेबलवरचं एक घड्याळ त्यांना भेट दिलं. ते म्हणाले, धन्यवाद. मुलांमधून अब्दुल एक बरणी घेऊन पुढे आला. त्यात कागदी क्रेनच्या आम्ही बनवलेल्या माळा होत्या. ती बरणी त्यांच्या हातात देऊन तो म्हणाला, म म म म म म. लेखकांचा चेहरा एकदम लाल झाला. ते बोलू लागले, मा 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 माझी. पुन्हा अब्दुल म्हणाला, आ आ आ. आता मात्र लेखक चिडलेले दिसले. टेबलवर हात आपटून म्हणाले, काका काय माझी नक्कल करतोस? चांगलं नाही असं वागणं. एवढाच आहेस तू. आणि बिचारा अब्दुल थरथर कापत म्हणू लागला, मी मी. आता लेखकाचे डोळे मोठे झाले, ओठ मुडपले. मला वाटलं आता ते अब्दुलला ठार करतील का काय. पण त्यांनी पुढे काही म्हणायच्या आत काहीतरी करायला हवं होतं. इतक्यात लेखक महोदय चिडून म्हणाले, ए मुला, माझी नक्कल करतो काय? चांगलं नाहीये असं मी म्हटलं ना तुला. नसेल आवडत तर माझ्यासमोर बसू नको. अब्दुलने पटकन उत्तर दिलं, तुमची नक्कल करायचा माझा मुळीच हेतू नाही सर. मी तो आणलेलं पुस्तक धरून त्यांच्या पुढे उभा होता, पप करत. मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. आता मात्र काहीतरी करायला हवं होतं, म्हणून मी पटकन उठून उभं राहिलो आणि म्हणालो, सर, हा आमचा अब्दुल. तो सुद्धा ना तुमच्यासारखा अडखळतो बोलताना. मुद्दाम नाही करत तो. वर्गामध्ये नेहमी असाच बोलतो. योगायोगाने तुम्ही दोघंही एकाच वेळी तोत्रे बोलू लागलात. मग मी अब्दुलला म्हटलं, अब्दुल, घाबरू नको. हळूहळू बोल, सावकाश. तुला स्वतःला बोलायचा प्रयत्न कर, आवर. अब्दुल आता न अडखळता म्हणाला, माझ्याकडे तुम्ही लिहिलेलं पुस्तक आहे, त्यावर तुमची आठवण म्हणून स्वाक्षरी हवी होती. पाहिलंच सर, मी म्हणालो. शाब्बास अब्दुल. लेखक महोदयांना कळाले अब्दुलला काय म्हणायचंय ते. मनापासून हसले. म्हणाले, अरेच्चा, असं आहे होय, आण ते पुस्तक. नंतर त्यांनी पुस्तकावर स्वाक्षरी तर केलीच, पण खूप मोठा हो या शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि त्या लिहूनही दिल्या. मग ते उठून उभे राहिले आणि हळू आवाजात म्हणाले, मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही ना मला फार फार आवडलात. आणि एक छान आठवण देऊन ते निघून गेले. गोरेबाई म्हणाल्या, मुलांनो, मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही कोणाच्या व्यंगाला हसत नाही, चेष्टा करत नाही. खूप मोठे व्हा. चला, आजचा दिवस छान गेला ना?